सबसे कातील गौतमी पाटील ही कुठून सुरू झाली? हे कदाचित कोल्हापूर पासून सुरू झालंय. तुला आवडते ही टॅगलाईन? खूप आवडते खूप. गौतमी कोणाच्या प्रेमात पडतीये की नाही? मला वैताग आलाय ह्या प्रश्नाचा. नाही, अजिबात नाही. मला पाणीपुरी खूप आवडते. तुला स्वतः काय बनवता येतं? मॅगी येते तेवढी. गौतमी जे आहे ते आहे. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज मिररमध्ये कोण आलंय तुम्हाला माहिती आहे का? नक्की सबसे कातील गौतमी पाटील आज माझ्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे. गौतमी, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर म्हणजे ही जी टॅगलाईन आहे तुझी, सबसे कातील गौतमी पाटील, ही कुठून सुरू झाली मला जर सांगशील काय? हे व्हायरल कधी झालंय? हे कदाचित कोल्हापूर पासून सुरू झालंय. मी जशी सुरुवातीला ट्रेंडिंगला आले त्यानंतर म्हणजे हे कोल्हापूर पासूनच सगळं सुरू झालं. तर हे तिथून आली आहे टॅगलाईन की सबसे कातील गौतमी पाटील. तुला आवडते ही टॅगलाईन? खूप आवडते खूप. फेवरेट आहे. आणि हे कसं आहे, आपण आपल्याला दिलेलं नाव वेगळं असतं पण Yes. प्रेक्षकांकडनं मिळालेलं हे फार वेगळं आणि त्याचं प्रेम ते खूप खूप छान वाटतं. निश्चितच. मात्र आता गौतमी सिक्सर मारतेस तू बॅक टू बॅक. म्हणजे अल्बम सॉंग्स म्हणू नको, सिनेमात तुझे आयटम सॉन्ग म्हणू नको, आता सुद्धा एक छान आयटम सॉन्ग तुझं येतं आहे. आणि खरं बघायला गेलं तर मराठी सिनेमात तुझं हिंदी गाणी येतं. त्यामुळे हे देखील स्वप्न पूर्ण होते की हिंदीमध्ये शूट झालं हे गाणं आणि हिंदी गाणं रेकॉर्ड करतेस. काय सांगशील याबद्दल? याबद्दल मी सांगेल की मी कधी विचार केला नव्हता की असं काय होईल किंवा मी पुढे गेल्यावर एवढं असं काय माझं होईल. मी अजिबात काही विचार केला नाही. मला जसं जसं येत गेलं मी तसं तसं एक्सेप्ट करत गेले आणि मला खूप छान वाटलं. मी हे हिंदी गाणं केलं. मी आत्ता बरीच मराठी गाणी केली आहेत. महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलंय आणि आता हे हिंदी गाणं आहे. तर मला ही गॅरंटी आहे की याला पण फुल सपोर्ट मिळणार आहे मला आणि आवर्जून सगळ्या प्रेक्षकांना हे गाणं आवडणार आहे. मात्र ह्या गाण्याचा भाग तू कशी झालीस? मी ह्या गाण्याचा हे खरं तर संजू राठोड सरांमुळे झालंय. त्यांचं मी मनापासून आभार मानल. त्यांनी मला हा राठोड सरांनी चान्स दिला. ते आलेत माझ्याकडं, आलेत त्यांनी मला हा चान्स घेऊन आणला. मला सांगितलं की हिंदी गाणं तू करशील का? मी 2 मिनिटं थांबले. मी म्हटलं हिंदी गाणं आपण तर केलं नाही ना आजपर्यंत. मी झटकन असं नाही का हा ठीक आहे मी करते असं झालं आणि ते गाणं केलं आणि आज तुम्ही बघताय की ते खूप छान झालंय. येस. आणि त्या गाण्यामध्ये त्या चित्रपटात सनी लिओनी पण आहे. सपना चौधरी यांच्यासोबत भेट झाली. सपना चौधरी आहे, सनी लिओन आहे. सनी लिओनला शांताबाई गाणं आहे, सपनाताई आहे. परत ती मंगली म्हणून त्या आहेत एक. असं आमचं चौघांचं पण आयटम सॉन्ग आहे ह्या मूवीमध्ये. म्हणजे एकदम धमाकेदार मूवी आहे. म्हणजे ते त्यांनी जे डोकं लावलंय ना एकदम भारी लावलंय. कारण की सनी लिओनला मराठी गाणं दिलंय, बरोबर, शांताबाई गाणं, आणि मला हिंदी गाणं दिलंय. मज्जा आहे. मज्जा आहे. खरं तर गौतमी पाटीलला आम्ही नेहमीच स्टेज परफॉर्मन्स करताना पाहिलेलं आहे. मग तुला पर्सनली काय आवडतं? स्टेज परफॉर्मन्स आवडतं की असं रेकॉर्डिंग म्हणजे सिनेमा? स्टेज. बरं, ह्या निमित्ताने विचारायला आवडेल, तुझा आठवतो तुझा पहिला स्टेज परफॉर्मन्स जो फेमस झालाय? फेमस झालाय नाही ग, फेमस झालेला तर नाही आठवत. पण माझा पहिला म्हणजे माझा पहिला कार्यक्रम लावणी अकलूज महोत्सव, बॅग डान्सर, तो माझा पहिला कार्यक्रम होता. तिथून पुढे जे मी आली आहे ते सगळ्यांना माहिती आहे स्टोरी की काय कसं. पण मला नाही आठवत की मी कुठं व्हायरल झाले आणि कुठून हे सगळं हे झालं. पण हे मी जे प्रेम दिले महाराष्ट्राच्या आपल्या प्रेक्षकांनी, हे सगळं त्यांच्यामुळे. निश्चित. मात्र तू वारंवार बोलतेस की तू तुझ्या आईसाठी जे काय आहे ते तुझ्या आईसाठी. तुझ्या आईबद्दलचं तुझं बॉन्डिंग आम्हाला ऐकायला आवडेल. जेव्हा सगळ्यात आधी म्हणजे प्रत्येक आईचं असं स्वप्न असतं की आपल्या मुलीने कुठेतरी छान करिअर करावं, कुठल्या तरी ठिकाणी नोकरी करावी, या सगळ्या गोष्टी असतात. मात्र तू जेव्हा या क्षेत्रात वळलीस आणि इथे तुला टीका या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्यास, त्यातून तू वरून तरुण बाहेर निघालीस, तर या निमित्तानं कधी आईनी काही सल्ला दिलाय किंवा आईला आवडली नाही आहे ही गोष्ट, असं कधी झालं? आईला आवडली नाही म्हणजे पहिलीच गोष्ट आईला आवडली नाही. मी जे माझे व्हिडिओ होते अगोदरचे त्या गोष्टी, किंवा आईला हे पण सुरुवातीला मी लावणी घुंगरू वगैरे हे पण आईला नव्हतं पटत सुरुवातीला. पण ते परिस्थिती असते ना ग, मग तसं आपण वळत जातो, तसा विषय झाला. आईनी मला बऱ्याच गोष्टी समजवल्या पण आहेत. आई मला रागवली पण आहे, त्यातून मी शिकले पण आहे. आईमुळं आज जे काय आहे ते आईमुळं पण आहे.
म्हणजे जेवढे प्रेक्षक लोक आहेत माझ्यासाठी, तसं आईचं पण एक भाग आहे त्यात, की आईमुळं पण मी इथपर्यंत आहे. आईनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि मी त्या सुधरवल्यात. आणि आमचं नातं म्हणजे आई लेकीचं नातं हे असं माय लेकीचं वेगळंच आहे एकदम. आमचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे. आम्ही मैत्रीण म्हणून पण एकमेकाला शेअर करतो, भांडतो पण. आईला कधी घेऊन बाहेर कुठे परदेशी वगैरे गेली नाही, परदेशी नाही, बाहेर नाही गेले अजून मी. ऍक्च्युली आता सध्या मी गेली, आम्ही असं देवाला वगैरे जातो, गावाला जातो सोबत, असं फिरतो. परत घरी असले की मग आईसोबतच असते, आईसोबत बोलणं वगैरे ह्या गोष्टी. बाहेर तर नाही नेलं, पण आहे माझं आईला बाहेर कुठंतरी घेऊन जायचंय. निश्चित. मात्र आता तू म्हणालीस की परिस्थिती होती म्हणून पायात घुंगरू बांधले, या सगळ्या गोष्टी. पण तू नक्की परिस्थितीसाठी का तुझी आवड आहे म्हणून तू ह्या क्षेत्रात? आवड मला डान्सची पहिलेपासून होते. मी गॅदरिंग मध्ये पण डान्स वगैरे माझा असायचा. म्हणजे पहिला ते गॅदरिंग मध्ये भाग असतो ना, तर मी नेहमी गॅदरिंग मध्ये सुरुवात अशी पहिलंच असायची की हा मला करायचा आहे डान्स. मला पहिलेपासूनच डान्सची आवड होती, त्यात डान्सची पण आवड आणि पैशांचीही गरज. मग हे सगळं एकत्र असं जुळून आलं आणि मी येत आले असं. मात्र आता समज आता तू ह्या ज्या प्रसिद्धी स्वतःच आली असायचं, यामुळे या प्रसिद्धीमुळे कधी तुला असं वाटते की तू स्वतःला हरवलंयस, तुझं जगणं हरवलंय असं तुला वाटतंय? नाही, उलट मी आता लाईफ जगते मला असं वाटतंय. काय काय गोष्टी नव्याने शिकली आहेस या सगळ्यात? नव्याने तर मी खूप काही शिकली आहे. आता जसं की सगळ्यांना माहिती आहे की मला ट्रोल हे किती असतं, तर आता मला फरक पडत नाही. हा की ठीक आहे, ओके, ज्याला काय बोलायचं त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी हे समजते आणि पुढे जाते. सध्याला अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मला शिकायला मिळाल्या आहेत. मी ह्या फील्डमध्ये आल्यापासनं आपले मराठी कलाकार पण आहेत, त्यांचाही सपोर्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप छान छान मला शिकायला मिळालं. मात्र गौतमी, ज्यावेळेस तू स्वतः आधी जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स करायचीस तेव्हा तुझ्या अदा म्हणा किंवा तुझ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणायला घेऊन खूप ट्रोलिंग होतच होतं. यावर तू म्हणालीस की आता या गोष्टीचा फरक पडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं म्हणायला हरकत नाही आहे की तुझा तो जो डान्सचा फॉर्म आहे तो कुठेतरी चेंज झालाय. तुझ्या ज्या अदा होत्या किंवा तुझा तो बोलणेस होता तो फार कुठेतरी कमी झाला. मी आता मागही बोलले की जे झालं ते चांगलं झालं. मी ट्रोल झाले, चांगलं झालं, त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मी जशी ट्रोल होत आली आहे तेव्हापासून मला नवीन नवीन काही काही शिकायला मिळालंय. आज जर तसं नसतं झालं तर मी आज म्हणजे त्याच चुका, त्याच काही गोष्टी. पण आज मला हे ट्रोल केलं त्यावेळेस मला कळलं की मी कुठं चुकतीये, माझं काय होतंय काय नाही, मी कुठं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा कळाल्यात. त्यानंतर मी जे माझ्यात सुधारणा आणली. बरं, तू अनेक वेळा असं म्हटलेस की म्हणजे मी तुझ्या मुलाखती वगैरे कधी पाहिल्या असेल किंवा तुझे असे काही शॉर्ट्स वगैरे येतात त्यामध्ये तू म्हणतेस की मी तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये लावणी ही असतेच, तरीसुद्धा तुझं असं म्हणणं आहे की मला लावणी नृत्यांगना म्हणू नका, मला डान्स परफॉर्मन्स म्हणा. असं का? मी असं का म्हणते की मी लावणी नाही करत जास्ती. मी आपलं वेस्टर्न करते, मी बॉलिवूडचं, म्हणजे आपलं म्हणजे माझ्या कार्यक्रमात फक्त लावणी नाही चालत. माझ्या कार्यक्रमात सगळं चालतं, म्हणजे सगळे गाणी चालतात. असं नाहीये की फक्त लावणीच चालते. आणि मी स्वतः मी पर्सनल एकच लावणी करते. ते पण पहिली ती मेनका म्हणून लावणी आहे ती मी करते, नाही तर चंद्रा. ह्या लावणी व्यतिरिक्त मी दुसरी लावणी करत नाही. नंतर मग मला असं म्हणायचं की मला का तो टॅग, म्हणजे आता ते झालं तेव्हापासून तो टॅग मिळालाय, तो मिळालाच आहे की लावणी डान्सर म्हणून. पण मला स्वतःचं असं म्हणणं आहे की मला तसं म्हणू नका, लावणी कलाकार म्हणून. निश्चितच. मात्र कारण की ज्यांनी गाजवलंय आज, खरं तर त्यांना सल्यूट आहे. ज्यांनी सुरेखा ताई असो यांनी गाजवलंय लावणी. खरं तर त्यांच्यावर परफॉर्म केलं नाही, मी सुरेखा ताईंना भेटली आहे, पण हे त्यांना हे दिलं ना ते समाधान आहे. पण नको, आम्ही असं नाही, मला नाही वाटत की आम्हाला बोललं पाहिजे. बरोबर. तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स करण्यासाठी बाहेर जाता, म्हणजे तू सातारा म्हण किंवा कुठल्या राज्यात परफॉर्मन्स करण्यासाठी जाता, तेव्हा तुमची जी टीम असते, कसं तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग असतं आणि कसं रुटीन असतं या सगळ्याचं? आमचं म्हणजे पोरींचं आणि आम्ही सगळे, माझे हे जेवढा आमचा ग्रुप आहे, जेवढे पोर आहेत सगळे बाउन्सर वगैरे सगळे आमचं म्हणजे असं एक नातं जुळलंय. आता आम्ही 4-5 वर्ष झालं सगळे सोबत काम करतोय. एक बहीण भावाचं नातं आहे. परत मैत्रीण म्हणजे एक अशी जिवलग की रोज आम्ही एका ताटात जेवतो,
आम्हाला त्याशिवाय जेवण आता सवय झाली आहे ती रोज सोबत खाण्याची, फिरण्याची, बोलण्याची, मस्ती करण्याची. परत डान्स, लाईव्ह आमचा डान्स चालू असतो त्यावेळेस आमची लाईव्ह डान्स स्टेजवर वेगळी मस्ती असते ती. या सगळ्या गोष्टींची आता आम्हाला सवय झाली. आम्ही असे आमची पूर्ण टीम अशी जीपी ग्रुप अशी फॅमिली आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे कसं करता? आम्ही वर्षातून एकदा प्रॅक्टिस होते आमची. एकदाच प्रॅक्टिस होते वर्षातून. त्यानंतर जे बदल होतात ते डायरेक्ट आमचे अचानक होतात किंवा ऑन द स्पॉट स्टेजवर पण होतात, असं काही नाहीये. मला परफॉर्मन्स करताना अनेक अशा गोष्टी घडतात ज्या नंतर न्यूजमध्ये देखील येतात की गौतमी पाटीलच्या डान्स करत असताना अशा सगळ्या गोष्टी घडतात. त्यावेळेस तू पर्सनली या सगळ्या गोष्टींकडे कसे पाहतेस आणि काय बदल असला पाहिजे? म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी परफॉर्म करता तिकडे नियोजन कसं असलं पाहिजे असं तुला वाटतं? जसं की आत्ता माझ्या शोला चाललंय, म्हणजे आता परमिशन तर आपण घेतोच कंटिन्यू. परत बाउन्सर असतात, त्यांच्याकडनं पण बाउन्सर असतात. व्हॅनिटी खूप गरजेची आहे आत्ता सध्याला पोरींना. म्हणजे आता मला खूप छान वाटतं की सगळ्या पोरी पण व्हॅनिटी वापरतात. म्हणजे काही कारण मला होतं की त्यामुळं मी व्हॅनिटी वापरायला लागली. पण त्यामुळे आता पूर्ण फील्डमध्ये पोरी व्हॅनिटी वापरतात. बेस्ट आहे, खूप चांगलं आहे. कारण की ते पडद्याच्या रूममध्ये मीही चेंज केलंय, मीही आवरलंय, तर ते बेस्ट नाही वाटत मला. व्हॅनिटी बेस्ट वाटते. तर आता व्हॅनिटी असते, परत पोलीस असतात, सगळं पोलीस वर्ग असतो, सगळं एकदम व्यवस्थित नियोजन असतं. सुरुवातीला महिलांना बसवलं जातं पुढं, मग नंतर जेंट्स वर्ग मागं असतात. ह्या सगळ्या गोष्टी असून मग त्यावेळेस आपला शो व्यवस्थित एकदम पार पाडतो. आणि आता तर कार्यक्रम खूप छान, हे सीझन तर आमचं खूप छान झालंय, मस्त. वा. खरं तर ही प्रसिद्धी जी तुला मिळाली आहे त्या प्रसिद्धीला पाहून तुला आता एका शब्दात जर बोलायचं असेल तर काय बोलशील की तुझी म्हणजे तू आधी काय होतीस आणि आता कशी आहेस? हा संपूर्ण प्रवास म्हणजे एक डान्स परफॉर्मन्स करण्यापासून आता तू एक मोठ्या सेलिब्रिटींसोबत परफॉर्मन्स करतेस. सिद्धार्थ जाधव म्हणू नकोस, अभिजित सावंत म्हणू नकोस, आता उषा नाडकर्णी, या सगळ्यांसोबत तू काम करतेस. हा एकंदर प्रवास तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आणि किती आव्हानात्मक होता? खूप महत्त्वाचा आहे मला हा प्रवास. का तर मला आता पुढं जायचंय, मला थांबायचं नाहीये. आता मला नवीन आपले जे सगळे सेलिब्रिटी आहेत, आपले मराठी कलाकार आहेत, सिनियर आहेत, हे सगळे मला भेटतात, मला छान सपोर्ट करतात, मला छान 2 शब्द समजवून सांगतात, अगं तू गप ग, आम्ही आहे, तू कशाला. म्हणजे ह्या गोष्टी सांगणारा एका कलाकाराची जाण पाहिजे. आणि हक्कानी जर एखादा कलाकार आपल्याला सपोर्ट करतोय तर ते खूप बेस्ट आहे. तसं आपली मराठीमध्ये जेवढे कलाकार आहेत तेवढे बेस्ट आहेत. मी जेवढ्यांसोबत काम केलंय तेवढ्यांनी मला फार छान सपोर्ट केलाय. म्हणून ह्या गोष्टी आहेत. आणि मला हा प्रवास खूप महत्त्वाचा वाटतो. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा वाटतो. जसं की आता तू उषाताईंचं नाव घेतलं, त्याही आज खूप सिनियर, खूप मोठ्या मीही त्यांना आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघितलं. मी त्यांना बघितल्यावर मी त्यांचं पहिलं पाया पडल्या, पहिल्यांदा भेटले मी बघितलं ना, मी असं पवित्र रिश्ता त्यांचं केवढं, म्हणजे मी स्वतः पवित्र रिश्ता बघत होते. तर ते बघून आपल्याला अरे बापरे, आपण यांना फक्त टीव्हीत पाहिलंय किंवा नाही का असं पाहिलंय, आत्ता समोर बघून ते वेगळं फील आहे. आता घरच्यांची काय प्रतिक्रिया असते तुझ्या या सगळ्या प्रवासाकडे पाहताना? घरच्यांची म्हणजे सगळे एकदम खुश ना. आता त्यांना माहिती नसतं की मी काय करते पुढं. त्यांना जेव्हा व्हिडिओ पडतात मोबाईलवर, मग ते झटझट मग ते लगेच माझे फॅमिली जेवढे मेंबर आहेत तेवढे लगेच स्टोरी ठेवणार, कोण काय करणार, खुश होऊन जातात. पण आतापर्यंत तू जे सादर केलेल्या लावणी आहेस किंवा काही परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये तुझं फेवरेट कोणतं आहे? गाणं म्हणा किंवा परफॉर्मन्स, कुठला लोकेशन? मला तर पाटलांचा बैलगाडा खूप आवडतो. ते गाणं माझं फेवरेट आहे. त्याशिवाय तर आमचा कार्यक्रम होत नाही, संपतच नाही. म्हणजे ते गाणं फेवरेट आहे माझं. परत रुपेरी वाळूत पण ते पण खूप छान आहे. आता हे छम्मू आले, हे पण छान आहे. असे मला आहेत, म्हणजे तसे सगळे गाणे आवडतात, पण आहेत मोजके गाणी आहेत. म्हणजे परफॉर्म करत असताना जे कॉस्ट्यूम असतात ते देखील खूप महत्त्वाचे असतात. आपले कॉस्ट्यूम किती फिट असणं ते देखील खूप इम्पॉर्टंट असतं, की कुठे साडी सुटणं म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता जरी नसेल होत तरी या सगळ्या कॉस्ट्यूमकडे कसं पाहिलं जातं? तसं काही नसतं. म्हणजे आता समजा मला एखादं सॉन्ग आलंय आणि त्यात हा कॉस्ट्यूम आहे, जसं की छम्मोचं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं सुरुवातीला, मग त्यांनी ते व्यवस्थित करून दिलं. म्हणजे असं नाहीये, मला कम्फर्टेबल असेल तर मी ते करणार, नाही तर मी घालत नाही.
तू स्वतः पाहतेस आधी परफॉर्मन्स नाही करायच्या आधी? मी सुरुवातीला मला फोटो येतात ना की असं असं आहे तसं तसं, ओके ठीक आहे. आणि सगळ्यांसाठी असतो ना तो हो ड्रेस. हो. गौतमी, तुझा डान्स ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीच आहेत, मात्र आता डान्समध्ये आलेलीच आहेसच, म्हणजे सिनेमात आली. अभिनय करण्याची काही इच्छा आहे, आवड आहे का? कधी संधी मिळाली तर करशील? मी मूवी पण केलाय, हा. अजून आला नाहीये. मी ऍक्टिंग केली आहे आणि मी आता म्हणजे ऍक्टिंगचंही जरी मला आलं तरी मी मूवीचं काम असेल तर आता सोडणार नाहीये. जसं की मी पुढं सुरुवातीला म्हणायचे की नाही मी फक्त आता आयटम सॉन्ग किंवा अल्बम सॉन्ग हेच करणार किंवा मूवीतले सॉन्ग नाही, आता जे येईल ते मी करणार आहे. ऍक्टिंगही मी करून चुकली आहे, पण मी आता जास्ती त्या मूवीचं नाही सांगत, कारण की आपण आता द महाराष्ट्र फाईल्स याच्यासाठी आलोय. म्हणजे गौतमी ऑलराऊंडर आहे असं म्हणायला हरकत नाही. हा. डान्स, परत परफॉर्मन्स, परत अभिनय. आता लवकरच गौतमीचा सिनेमा देखील येईल, पण ते येईल. सांगत नाहीये, ठीक आहे, गुलदस्त्यात आहे. कदाचित परत एक राऊंड होईल. येशील ना? बरं, मला असं विचारायला आवडेल, तुला खायला काय आवडतं सगळ्यात जास्त? म्हणजे स्ट्रीट फूड आवडतात की असं पारंपरिक फूडच जास्त आवडतं? तसं काही नाही, मला पाणीपुरी खूप आवडते, माझी फेवरेट आहे पाणीपुरी. म्हणजे असं विचारायलाच नको, पाणीपुरी आवडते. परत मला पुलाव वगैरे, दाल खिचडी ह्या नॉर्मल गोष्टी आवडतात. मला असं रोटी, पनीर, नॉनव्हेज तर मी खातच नाही. मला नाही आवडत ह्या गोष्टी. एकदम नॉर्मल डाळ भात, वांग्याची भाजी, परत पिठलं, भाकर, असं ठेचा वगैरे. तुला स्वतः काय बनवता येतं? मॅगी येते तेवढी, वरण भात पण येतो, आता वरण भात शिकले. गौतमी, मला वाटलं गौतमी छान असं काय काय जेवण बनवत असेल. जे आहे ते आहे. चहा, कॉफी, म्हणजे म्हणजे वरण भात, पुलाव, पोहे ह्या गोष्टी नॉर्मल मी करते. हा. पोह्यांवरून आठवलं की आता गौतमीचा स्वप्नातला राजकुमार आहे की नाही, स्वप्नात येतोय की नाही, गौतमी कोणाच्या प्रेमात पडतीये की नाही, पडले की नाही, काय? मला वैताग आला ह्या प्रश्नाचा. नाही, अजिबात नाही. मी अगोदरही सांगितलं, म्हणजे माझा नेहमी हे मला प्रश्न असतातच. मी म्हटलं ज्या वेळेस असं काही झालं किंवा मला लग्न ठरलं किंवा काय, तर मी पण तुला कसा मुलगा हवाय? समजून घेणारा पाहिजे. मी अगोदरही बोलले, जसं की समजून घेणारा म्हणजे आता मी ज्या फील्डमध्ये आहे, ज्या गोष्टी मागं झाल्यात, पुढं होतील, त्या गोष्टींना पण एक्सेप्ट करणारा, समजून घेणारा आणि प्रेम करणारा, बाकी काय पाहिजे? बरं, आता तुला सोशल मीडियावर असे मेसेजेस वगैरे तर येत असेल, तर कोणी असं मागणी घालायला वगैरे कधी आलंय की नाही? कधी मागणीची सुपारी वगैरे दिली आहे की नाही? नाही, तसं काही नाहीये. खोटं बोलू नको. ऑब्विसली दिली असणार. म्हणजे येतात असं तसं काही नाही. म्हणजे कार्यक्रमात पण एकदा आलं, म्हणजे एक जण आलं होतं मागणी घालायला. चालू कार्यक्रमात? लाईव्ह कार्यक्रमात. बापरे. मग असं ठीक आहे, ह्या चालत असतात गोष्टी. मग तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती? काय तेव्हा माझ्यापेक्षा माझ्या पोरींची जास्त एक्साइटमेंट होती, कोण आहे म्हणून. बाकी काही नाही. मी पोरींना मी भेटले वगैरे नाही. माझा आपलं मॅनेजर बोलले जरा 2 शब्द आणि कळती. पण या मुवमेंट होत असतील ना, फॅन मुवमेंट्स असते. तुला असे स्पेशली कुठले फॅन मुवमेंट्स आले? आता नाशिकला मी कार्यक्रम केला ना, तर एकाने नाव गोंदलंय, गौतमी पाटील म्हणून. तर असे बरेच नाही का आहेत, हे प्रेम आहे. खूप प्रेम, प्रचंड प्रेम आहे. ते बघून पण मला एक छान वाटलं की अरे वा, नाव गोंदलंय म्हणून. बरं गौतमी, तू स्वतः सुद्धा एक स्वामी भक्त आहेस. मग तुला कधी असे स्वामींची अशी प्रचिती वगैरे जाणवली आहे काय? अशा मी आता आहे तर त्यांच्यामुळे, मी पुण्यात आले त्यांच्यामुळे. मी स्वतः म्हणते, म्हणजे मी केंद्रात, महाराजांचं केंद्र. मी सकाळ संध्याकाळ लहानपणापासून तर मी 8वी पर्यंत, मी पुण्यात आल्यापासून मी जात नाही कंटिन्यू. मी जाते, कधीतरी जाते मंदिरात, पण मी गावाकडं खूप महाराजांचं, म्हणजे लहानपणापासून मला बस महाराजच. म्हणजे दुसऱ्या देवांचं. मी शिंदखेडा, धुळे, खानदेश. वा, खानदेशी आहेस तू? खानदेश. तुला खानदेशी येतं बोलता? हा, थोडी येस, जास्ती नाही येस मला. मतलब जेवण व्हाय का, काय कर राहणार, जय खानदेश. खानदेशात परफॉर्म केलंयस? हा, केलंय. खानदेशात, धुळ्यात केलंय. हो, तिथे खूप छान अरे बापरे, खूप. आणि मला म्हणजे एवढं प्रेम मिळालं की
गर्दी तर विचारायलाच नको, पण खूप छान कार्यक्रम झाला तो. मस्त. मस्त झाला आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे मागं पुढं पोलिसांच्या गाड्या, मध्ये आपली गाडी आणि प्लस त्यांनी म्हणजे सेक्युरिटी दिली होती त्यांनी तेवढी. म्हणजे ह्या गोष्टी परत तिथे गेल्यावर प्रेक्षकांचं प्रेम सगळे आणि मला आवर्जून खालून नाही का, तू मराठीत नाही बोलायचं, तू आयराणीत बोल, अरे वा. असं. मग ह्या गोष्टी छान. तर ते दहीहंडी उत्सवात वगैरे जेव्हा तू परफॉर्म करायला वगैरे जाते तेव्हा एक तुझ्यामुळे देखील एक वेगळा उत्साह असतो त्या गोविंदांमध्ये देखील आणि तुझ्यात देखील तो उत्साह पाहायला मिळतो आम्हाला. त्यांच्यामुळे येतो खरं सांगायला गेलं तर. म्हणजे खालचे जे प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांनी जर मला जर असं थोडंसं आता कसं असतं ग, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की आपण खुश होतो, कलाकाराला दुसरं काय पाहिजे. तर मला तसं काही थोडंसं जरी झालं तरी मी सुटले की मग त्यांच्यात आणि माझ्यात काही अंतर राहत नाही बघा. आम्ही एकदम मज्जा करून टाकतो स्टेजवर असं. बरं, एखाद्या स्टेज परफॉर्मन्स मध्ये स्टेजवर परफॉर्म करताना कधीतरी स्टेप विसरली आहेस किंवा कधी चुकली? नाही, कधी नाही झालं. कधीच असं नाही झालं. कधीच नाही, कारण की मी माझ्या मर्जीने करते, तिथे शिकवलेलं नसतं. बरं, मागे असं म्हणजे खरं तर आता अजितदादांना जाऊन 4-5 महिने झाले, मात्र त्याआधी जेव्हा काही परफॉर्मन्स व्हायचे पुण्यात वगैरे तेव्हा खूप वेळा अजितदादांनी असं म्हटलं देखील होतं की म्हणजे असं गोष्टी झाल्या होत्या. ती बैलासमोर नाचली किंवा बैलाला आणू का समोर, तुम्हाला काय काय. मग मी नेहमी दादांच्या बाबतीत म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्यांची मी नेहमी आभारी असणार आहे. भेटलेस अजित? मी कधीच नाही भेटले दादांना. उलट मला भेटायची इच्छा होती पण ते नाही पॉसिबल झालं. पण ते असताना नकळत एखाद्याचा आपल्याला सपोर्ट मिळणं, तसं दादांचे 2 शब्द माझ्यासाठी खूप छान ठरलेत आणि त्यामुळं मी अजून फ्लो पुढं ढकलली गेली, मला असं वाटतंय. बरं, आता तू या यशापर्यंत पोहोचलेली आहेसच, मात्र यश आपल्याला जेव्हा मिळतं जेव्हा आपण एका अपयशापर्यंत असतो, कधी असं मागे वळून पाहताना किंवा असं वाटलं की नको आता थांबायला पाहिजे? नाही. कधी थकलीस, कधी लोकांच्या ट्रोलिंगला टीकायला त्रासलीयस? आत्ता नाही, म्हणजे मागं ज्यावेळेस ह्या गोष्टी झाल्या त्यावेळेस वाटलं होतं की बस आता बंद करायचं, गावाला जायचं, इथपर्यंत निर्णय होता सगळा. पण आपल्या जवळपासचे लोक पण खूप छान असतात, आपल्याला मदत किंवा समजवायला की तू नको, असं नको करू, आज जर तू थांबली तर लोक जे ट्रोल करताय त्यांच्या मनासारखं होईल. बरोबर. ह्या गोष्टी खरं तर माझे जे लोक आहेत त्यांच्यामुळं मी थांबली नाहीये, त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे. बरं, तू गौतमी, जरी तू मुंबईत असलीस किंवा इतर ठिकाणी तू फिरतेस, मग तुझा जो भाषेचा जो टोन आहे तो अजिबात चेंज झालेला नाहीये, तो ठसका आम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू. त्याबद्दल काय म्हणजे तुला असं वाटत नाही की आपण आता समजा कुठल्या ठिकाणी गेलो की त्या बेसने आपण आपली लँग्वेज बदलली पाहिजे? नाही, मला ते जमत पण नाही अजिबात आणि मला नाही वाटत ते मला कधी जमल. बरं, प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते, ती पूर्ण होतच आहे. तुझी बकेट लिस्ट पूर्ण होत चाललेली आहे, एक टिक होत चालली आहे. आता पुढे काय? माझी लिस्टच नाहीये, मी तुला सांगतो. माझी लिस्ट नाहीये, माझं असं ठरवलेलं काहीच नाहीये. मी कधी ठरवत नाही बघ की मला हे करायचंय, मला इथपर्यंत जायचंय, मला आता काही नाही. माझ्या म्हणजे ते असतं ना, जसं वळण वळतंय माझ्या आयुष्याचं, मी तशी चालली आहे. मी काही ठरवलं नाहीये आणि म्हणजे मी विचार पण करत नाही ग की आता पुढं काय होईल, मग आता हेच करायचंय आपल्याला. नाही, हे बघ आत्ता मी इथं आहे ना, इथून पुढं मी काहीच नाही विचार केलेला की काय होईल किंवा मला कुठलं काम येईल का, मी कुठलं करल, कुठलं नाही करणार, मला हे करायचं ते नाही करायचं, नाही ठरवलेलं. बरं, जे होत गेलं ते होत जातं. बरं गौतमी, अनेकदा म्हणतात की सेलिब्रिटीनी फिट राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, जिम केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, आपली जी स्किन रुटीन असते त्यावर मी कसं काय करते? काही पण खाते. मला माझा काही विषय नसतो, मला जे आवडलं ते. आता सध्या सीझनला आपलं कैरी हे ते, बाप रे बाप, या सगळ्या फेवरेट गोष्टी मी सोडत नाही. किंवा आता हे नाहीच केलं पाहिजे, आता कोल्ड कॉफी असेल किंवा हे असेल नाही का, असं याच्यासाठी तब्येतीसाठी किंवा काय, मी एकदम मस्तपैकी मला जे पाहिजे मी ते पित असते. का मला माहित नाही, माझी तब्येतच होत नाही. पण तू छान दिसतेस. पण महाराष्ट्र फाईल्समध्ये तू छान आयटम सॉन्ग करतीयेस. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर पाहता प्रेक्षकांना काय सांगशील, का पाहावा हा सिनेमा प्रेक्षकांना? हा मूवी सगळ्यांनी का बघावा, ही रिअल स्टोरी आहे.
आणि म्हणजे मी ह्या पिक्चरचं जास्ती सांगू शकत नाही माहिती, कारण की मलाही माहीत नाही आहे. मी ह्या मूवीमध्ये गाणं केलं आहे, पण सगळ्यांनी आपण आता हिंदी मूवी आपण आवर्जून कधी कधी बघायला जातो, पण मला म्हणायचं आहे की तुम्ही मराठी मूवीला भरभरून प्रेम द्या. द महाराष्ट्र फाईल हा मूवी माझा येतोय, तर ते आवर्जून बघायला जायचंय, भरभरून प्रेम द्यायचंय. आणि त्यात माझं गाणं आहे छम्मो, त्यालाही भरभरून प्रेम द्यायचंय. थँक्यू. धन्यवाद थँक्यू. गौतमी, तू इथे आलीस, छान माझ्याशी गप्पा मारल्यास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाला आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.